यानंतर बघूयात सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर झी 24 तास न उठवलेला आवाज, तुमचा आवाज झी 24 तासवर। बातमी पनवेलमधले। पनवेल स्थानकावर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पनवेल रेल्वे स्थानक परिसरामध्ये कर्जत लोकल मार्गासह विविध कामं सुरू आहेत आणि त्यामुळे प्लॅटफॉर्मच्या रचनेमध्ये बदल करण्यात आलाय। फलाटांची लांबी वाढवण्यात आलेली आहे। रेल्वे फलाटांच्या मागे थांबतात। शिवाय वाढीव फलाटावर शेडही नाहीये, त्यामुळे प्रवाशांना उन्हातानात पायपीट करत लोकलची प्रतीक्षा करावी लागते। दरम्यान वाढीव फलाटावर शेड बसवण्याची मागणी आता प्रवासी करतायत। ही प्लॅटफॉर्मच्या रचनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। सध्या आपण बघताय की ही एसी लोकल लागलेली आहे पनवेल मुंबईच्या दिशेने जाणारी। ही लोकल आहे ती अर्धी हे शेड मध्ये आहे आणि अर्धी लोकल जी आहे ती उन्हामध्ये आहे, कारण पुढचे 4 डब्बे जे आहेत ते अतिरिक्त प्लॅटफॉर्म वाढवत आहेत, तिकडे उभे करण्यात आहे आणि ते शेड नाहीये। कर्जत लोकलसाठी हे बदल करण्यात आलेले आहेत। इथे 5 प्लॅटफॉर्म आहेत जे मुंबई आणि ठाणा इथे येथील लोकल सुटत असतात आणि 5 प्लॅटफॉर्म जे आहेत ते बाहेरगावच्या गाड्यांसाठी सुटत असतात। परंतु आपण बघताय की या ज्या अर्धे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती 5ही प्लॅटफॉर्म वरती शेड नाहीये, त्यामुळे जे प्रवासी उतरतात किंवा प्रवासी इथे ट्रेन लोकल पकडण्यासाठी असतात सकाळ आणि संध्याकाळ, तिथे मात्र त्या प्रवाशांची गैरसोय होताना आपल्याला दिसून येत आहे। आता उन्हाचे दिवस आहेत आणि मोठ्या प्रमाणात ही जी लोक आहेत ती उन्हामुळे त्रस्त आहेत आणि त्यामध्ये हे प्लॅटफॉर्मला शेड नसल्यामुळे, त्याचप्रमाणे आपण बघताय पादचारी पूल आहे त्याला देखील शेड लावण्यात आलेला नाहीये, त्यामुळे इथून वरून चढून जाणाऱ्या प्रवाशांना देखील गैरसोय इथे मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याचप्रमाणे थोड्याच दिवसात पाऊस सुरू झाल्यानंतर ही जर अशी स्थिती राहिली तर पावसाळ्यात देखील प्रवाशांना असाच प्रवास करावा लागणार आहे, अशी भीती व्यक्त केली जाते। एकंदरीतच या पनवेल रेल्वे स्थानकाचं रूप बदलण्याचं काम सुरू आहे, परंतु हे बदलत असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली नसल्याचे चित्र इथे दिसून येत आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला दिसत येत आहे। तर बराच होतो आम्हाला, कारण रोज आम्ही पनवेल ते CST अपडाऊन करतो, तर आम्हाला दुपारच्या टायमाला ऊन पण खूप लागतं आणि चालत पण खूप यावं लागतं। ऊन लागतं तर यांनी शेड पण बनवायला पाहिजे होतं। आणि तशी म्हणजे प्रवासासाठी अशी सुविधाच नाही की आता प्लॅटफॉर्मवरून तिकडे सीडी चढून जायला खूप लांब आहे, तर तो पण आम्हाला त्रास खूप होतो। तर यांनी इथे आम्हाला असं काहीतरी म्हणजे त्या सीडीची काय ते इलेक्ट्रिक सीडी असतात त्याची आम्हाला काहीतरी सोय करून दिली पाहिजे। तर ऊन तर आहेच आणि लेडीजसाठी तर सावलीची पण गरज पाहिजे, सेट पण पाहिजे ना, कारण त्रास तर भरपूर आहे। उष्णता पण वाढत चालली, उष्णतामुळे बायकांना पण चक्कर वगैरे येतात, लहान मुलांना पण त्रास वगैरे होते, त्याच्यासाठी तर सेट पाहिजेच पाहिजे।